नमस्कार, मी वयम मासिकातनं क्रांती. 5 सप्टेंबर हा शिक्षक दिवस म्हणून आपण साजरा करतो. मुळात आईनंतर आपल्या आयुष्यात महत्वाचं स्थान कोणाचं असेल तर ते असतं शिक्षकांचं. कारण जडणघडण म्हणा किंवा आयुष्यात पुढे जाण्याची दिशा आपल्याला आपले शिक्षक दाखवत असतात. आजच्या या आगळ्या वेगळ्या भागात आपण अशाच एका आगळ्या वेगळ्या शिक्षिकेशी गप्पा मारणार आहोत. खरं तर या शिक्षिका आहेत, पण त्यांचं कामही वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आहे. अनेक प्रकारची कामं त्यांनी केली आहेत. लेखनाचं काम केलं आहे, निवेदन करतात आणि त्या उत्तम शिक्षिका पण आहेत. एकंदरीतच आजची शिक्षण पद्धती आणि शिक्षण व्यवस्था याबद्दल बरेचदा बोललं जातं. एक शिक्षक म्हणून त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे आज आपण त्यांच्याशी गप्पांमधून जाणून घेणार आहोत. तर आजच्या या भागात मी शोभा नाखरे मॅडमचं आपले वयम मासिक देऊन स्वागत करते. धन्यवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार. जसं की मी म्हटलं की शिक्षक दिन विशेष आपण आज गप्पा मारतो आहोत आणि तुम्ही शिक्षिका म्हणून रिटायर्डही झाला. पण तुम्ही प्रथम मला सविस्तर तुमच्याविषयी सांगा, कारण मी थोडक्यात तुमची ओळख मगाशी करून दिली आहे, पण आम्हाला सविस्तर जाणायचं आहे की कसा एकंदरीत हा तुमचा सगळा शिक्षकी प्रवास सुरू झाला आणि तुम्ही शिक्षक म्हणून जे काम केलं ते दिव्यांग मुलांसाठी केलं आणि खरेच तर हे काम खूप चॅलेंजिंग असतं. तर एकंदरीतच तुमच्याविषयी आम्हाला सांगा ना. मी विवाहोत्तर म्हणजे लग्न झाल्यानंतर मी MA केलं. मी संस्कृत आणि मराठी असे माझे विषय होते आणि BA ला मी मुंबई विद्यापीठात 3री आले. अगदी सांगू का, 3 मार्कांनी माझं सुवर्ण पदक गेलं. आणि त्यानंतर मग मला लोटस फाउंडेशन नावाची स्कॉलरशिप होती, म्हणजे विद्यापीठात जे येतात 5 क्रमांकाचे त्यांना, तशी मला स्कॉलरशिप मिळाली आणि मग मी संस्कृत घेऊन MA केलं. आणि नंतर मला संधीही आली की कॉलेजमध्ये शिकवण्याची, परंतु काही वैयक्तिक कारणामुळे मी ह्या वेगळ्या ह्याच्यामध्ये फील्डमध्ये क्षेत्रामध्ये आले की जिथे कर्णबधीर मुलांना मी शिकवायचं काम केलं. जवळजवळ गेली 35 वर्ष मी या क्षेत्रात आहे आणि अजूनही मी कार्यरत आहात. आणि तत्पूर्वी तुम्ही संस्कृतचे क्लासेस पण घेत होतात, म्हणजे जसं आपल्या मगाशी गप्पांमध्ये म्हटलं, आणि ते क्लासेस घेत घेत पुढे तुमचा असा हा प्रवास सुरू झाला. बरं, तुम्ही प्रत्येक कामात तुम्ही अगदी तुमचं जीव ओतून मन लावून ते काम करता, मग ते कुठचंही असो, अगदी शिकवणं असो किंवा लेखन वगैरे अन्य तुमच्या कला असो. काय काय करता हो शिक्षक व्यतिरिक्त तुम्ही, ते पण सांगा ना. तेव्हा मी म्हणजे जेव्हा शाळेमध्ये कार्यरत होते तेव्हा शाळा सांभाळून कधीही सुट्टी न घेता मी गाण्याचे कार्यक्रम ऑर्गनाईज करायचे, म्हणजे पूर्ण संच घेऊन जायचा आणि गाण्याचे कार्यक्रम, आणि ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे केले. म्हणजे गदिमा, शांता शेळके, सुधीर फडके, अशा जगदीश खेपुडकर, माणिक वर्मा, अभिषेकी बुवा, अशा सगळ्यांच्या जीवनपटावर आधारित गाण्याचे कार्यक्रम. त्याच्याशिवाय प्रेमगीतं, भक्तिगीतं, दत्तगीतं, बालगीतं आणि निसर्गगीतं अशा अनेक प्रकारचे, आणि त्याच्यात विशेष गीतरामायणही केलं. म्हणजे असे वेगवेगळे कार्यक्रम केले. तेव्हा मी पत्रकारिता पण थोडीशी तुमच्यासारखी केली. मी काही शिकलेली नाहीये, पण मी तेव्हा म्हणजे जवळजवळ आतापर्यंत मी 500हून अधिक पुस्तकांचं परीक्षण लिहिलेलं आहे. म्हणूनच मी तुम्हाला हा प्रश्न विचारला. आणि मी बरेच प्रासंगिक असेल किंवा सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, अशा अनेक विषयांवर मी जवळजवळ सांगू का बरेच वर्ष मी चतुरंग पुरवणीत, लोकसत्तेच्या लिहित होते, सामनामध्ये लिहित होते आणि महाराष्ट्र टाइम्स, म्हणजे इतर सगळ्याच्यात मी लिहित होते, एक आनंद म्हणून. आणि तेव्हाच मी म्हणजे शाळेबरोबरच मी संस्कृतचे 10वीचे क्लासेस घेत होते. आणि विशेष म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या बहुतांश मुलांना 90च्या वरती मार्क असायचे आणि खूप आनंदाचा भाग होता. मीही त्याच्यातनं खूप काही शिकले, मुलांनाही आनंद दिला, आणि हे सगळं आनंदासाठी होतं. ही आनंद यात्रा. आणि आता विचारलं तर मी सेवानिवृत्तीनंतर एकदा दादरच्या 3 शाळांमध्ये शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून मी अगदी बहुतेक रोज जात होते. मागच्या वर्षापर्यंत मी पार्ल्याच्या शाळेमध्ये जात होते आणि तिथे शिक्षकांना मार्गदर्शन केलं तर काम
छान पुढे मुलांना फायदेशीर होऊ शकतो. बरोबर हे बरोबर सगळ्यात महत्वाचं आहे. खरंच तुम्ही म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारची कामं करताय. हॅट्स ऑफ, कारण एवढा वेळ देणं आणि अशी कामं करणं त्याच्यासाठी किती म्हणजे तयारी पण लागते आणि मेहनत पण लागते. आणि सांगू का की मी काही विषयांवर व्याख्यानही देते. शैक्षणिक पण आहेत आणि साहित्यिक थोडेसे ललित असे काही विषयावर व्याख्यानं पण देतात. अहिल्याबाई होळकर आहे, राजर्षी शाहू महाराज आहे, वसंत ऋतू आहे, आता वर्षा ऋतू, मी बालवयातला पाऊस, तारुण्यातला पाऊस आणि वृद्धापकाळचा पाऊस, असं 3 टप्प्यात पाऊस आणि त्याच्या व्यतिरिक्त मी कारागृहात काम करते. कारागृहामध्ये? हा. आणि तिथे काय करता, समुपदेशन वगैरे का? नाही, समुपदेशन थोडंसं करते, परंतु रामचंद्र प्रतिष्ठान नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेतर्फे देशभक्तीपर अशा विषयांवर तिथे निबंध स्पर्धा घेतली जाते महाराष्ट्रातल्या बऱ्याच कारागृहात. तर तिथे म्हणजे स्पर्धा घेण्यासाठी नंतर बक्षीस समारंभाला थोडंसं बंदिवानांबरोबर संवाद साधण्यासाठी अशासाठी मी बरेचदा गेलेली आहे. त्यांचे निबंध तपासणी आणि त्यांना काही निबंधाच्या पूर्वी आधी मार्गदर्शन करणे वगैरे अशा बऱ्याच वेळेला गेलेली आहे कारागृहात. नाशिकच्या कारागृह, येरवडा कारागृह. म्हणजे फिरतीचं पण काम तुमचं असतं, फिरून सगळीकडे असं तुम्ही काम करता. तर थोडंसं करायला. आता तुम्ही शिक्षण जे कर्णबधिर मुलांसाठी त्यांना शिकवण्याचं वगैरे काम केलं, साधारणतः या मुलांना आता ऐकू येत नाही आता कर्णबधिर म्हटल्यावरती, मग यांना काही शिकवण्याची पद्धती वगैरे अशी वेगळी आहे का, की कसं, म्हणजे तुमची त्याबद्दलही थोडक्यात सांग. आता मी ज्या शाळेमध्ये शिकवलं त्या शाळेचं नाव सेंट्रल स्कूल फॉर द डेफ, आगरीपाडा, मुंबई. तर आमच्या शाळेचं वैशिष्ट्य असं की आम्ही बोलून ओरल मेथड मुलांना शिकवतो. म्हणजे जसं श्रुतक्षम मुलांना शिकवलं जातं ना, तसंच आम्ही मुलांना शिकवतो. फक्त त्यांच्या कानामध्ये श्रवण यंत्र असतं आणि ते चांगल्या प्रतीचं असतं. म्हणजे मुलांचा जो श्रवण ह्रास असतो तर त्यानुसार ते जे त्याच्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या कशा वाढवून देऊन त्याला ऐकायला फायदा होईल असं त्याच्यामध्ये बघितलेलं असतं. आणि सगळा भर हा ऐकण्यावर जास्त असतो. आणि थोडंसं मुलं लिप रिडिंग पण करतात, म्हणजे मुखवाचन करतात, की चेहऱ्यावरचे हावभाव, ओठ हालतात, त्याच्याकडे बघून पण करतात. परंतु आमचा आग्रह हा मुलांनी ऐकून करावं ह्याच्यासाठी असतो. आणि मुलं पूर्णपणे, म्हणजे आम्ही खाणाखुणा ज्या असतात की आपण कर्णबधिर म्हटलं की साइन लँग्वेजेस, तर तसं मला पण येत नाही आणि आम्ही करत आहे. आणि काय होतं, बरेचदा ती अशी मुलं असतात ती स्टँडर्ड जर एखादी म्हणजे प्रमाणित जर साइन लँग्वेज असेल, खुणांची भाषा असेल ना, तर व्यवस्थित कळू शकतो. पण आता कसं होतं माहितीये का, की स्थानिक ठिकाणी आता एखाद्या वेळेला मंगळवार म्हणजे देऊळ असं काहीतरी खूण असते. आता दुसऱ्या ठिकाणी हीच असेल असं नाही ना, म्हणजे त्याने मंगळवार म्हटलं असं तरी समजण्याला तो बुधवारही वाटू शकतो. बरोबर. म्हणजे हे जे आहे ना, आणि त्याच्यापेक्षा सुद्धा आपल्या समाजामध्ये ती मुलं मग वेगळीच राहतात. म्हणून आम्ही जे मुलांना शिकवलं, अगदी म्हणजे मला आठवतं की माझ्या ज्या गुरु डॉक्टर कुंदा दळवी, त्यांनी घडवलेल्या मुलगा सुद्धा आता आमच्यातल्या फाउंडर एक मेंबर विजूताई भागवत म्हणून त्या गेल्या, तर त्यांच्या शोकसभेला किंवा त्यांच्या आठवणींच्या सभेला त्यावेळेला त्यांनी मुलांना घडवलेली ती मुलं माईकवरनं उत्स्फूर्तपणे बोलत होती. अरे वा. आणि आता चांगल्या आस्थापनांमध्ये काम करतायत. आणि आमचे विद्यार्थी, कदाचित आश्चर्य वाटेल की म्हणजे उच्च विद्याविभूषित आहेत, MCA, MBA, BE. माझा एक विद्यार्थी MSc ला विद्यापीठात पहिला आला. माझी एक विद्यार्थिनी लॉ करते. एक मुलगा ICICI बँकेत सोडून तिथे काही वर्ष काम केलं, ते सोडून आता TIFR ला जॉईन झाला. आणि ते करताना तो MCOM पार्ट सेकंडला आहे. पहिल्या पार्टला त्याला फर्स्ट क्लास मिळाला. म्हणजे एकंदरीतच हे तुम्ही जे जर आपण म्हणतो वेगळं शिकवणं, त्याच्यापेक्षा त्यांना आपल्यात सामावून तुम्ही जे शिकवता हे खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे जी वेगळी भावना पण नसते आणि प्लस आपल्यामध्ये राहून शिकतायत आणि पुढे जात आहेत. आणि त्याच्यासाठी आम्ही एक संभाषण पद्धत म्हणून आमची एक आहे, जी म्हणजे परदेशातनं तिथे विकसित झालेली आहे. नोडेन म्हणून त्याचे जनक आहेत, त्यांनी ती विकसित केलेली आहे. तर त्या संभाषण पद्धतीमध्ये, कारण मुलं ज्या वेळेला शाळेत येतात ना, तेव्हा त्यांना नाव माहित नसतं किंवा ह्याला हात म्हणतात हे माहित नसतं, काहीच माहित नसतं, शब्दच नसतात ते, कारण ते मुळात ऐकलेलं त्यांनी. शाळेत आल्यानंतर शिक्षकाचं कौशल्य काय, आधी मुलाला मशीन लावायला प्रवृत्त करणे, कारण ती काढून टाकतात, अडचण होते. बरोबर. मग ते मशीन वेगळा आवाज पण असतो, तो मशीन मधनं आवाज ऐकायला शिकवायचं, शिवाय भाषा शिकवायची, ऐकायला शिकवायची आणि सामान्य ज्ञान शिकवायचं.
हे जे सगळं, आणि मुळात कसं होतं माहितीये का, ऐकायला येत नसल्यामुळे मुलांच्या अंगात ताल नसतो. म्हणजे आता बघा, असं साधं आपण बोलताना सुद्धा तालात बोलतो थोडस, तर ते आमच्या मुलांचं होत नाही. तर त्याच्यासाठी ताल पण मुलांना शिकवायला लागतो. म्हणजे हे एका वेळेला सगळी कसरत करत मुलांना शिकवायला लागतं. खरंच म्हणजे ही जी कसरत जी तुम्ही आता सांगितली आणि एकंदरीतच असते की हे सामावून घेऊन शिकवणं. आता सध्या तुम्ही इतकं या जरी मुलांना शिकवलं तरी अन्य शाळांमधले पण शिक्षक, इकडची शिक्षण पद्धती किंवा इन जनरल शिक्षण पद्धती आपण आता सध्या बघतोय. इंग्लिश मिडियमची म्हणजे काय म्हणतात ते, इंग्लिश मिडियम मध्ये मुलांना पाठवणं, मग भाषा धड येणं नाही वगैरे अनेक असे प्रश्न सुरू आहेत. शिक्षकही वेगवेगळ्या प्रकारे आता बदलत चालले आहेत. टेक्नोसावी शिक्षक होत चालले आहेत किंवा अनेक प्रकारचे शिक्षक आपण बघत असतो. शिक्षकाला समुपदेशक होण्याची सध्या गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि त्यांनी ते समुपदेशन मुलांना करावं का? तर खरं सांगू का, की आता आपण त्याला लेबल लावतोय समुपदेशक, पण ज्या वेळेला मुलं येतात किंवा आता आमच्या सारख्या ह्यांच्यात सांगते तुम्हाला, की कर्णबधीर मूल असतं ना, तेव्हा त्याला काहीतरी सांगायचं असतं सातत्याने, आणि तो खुणा करून किंवा आईचं काय कपडे ओढून करून काहीतरी आवाज करून सांगायचा प्रयत्न करतो. आईला फारसं समजत नाही. थांब रे, चुप रे, अशी सतत आईची भावना किंवा घरातल्यांची भावना असते. परंतु शाळेत आल्यानंतर काय होतं, की मुलाला हे कळतं की आपण जे सांगतोय किंवा आपल्याला जे व्यक्त करायचं ना, ते ऐकणारी ही बाई आहे, म्हणजे आपल्याला समजून घेणारी ही बाई आहे. त्यामुळे मुलांचा ओढा इतका असतो की बरेचदा असं होतं की घरी आईला काही सांगितलं जात नाही, ते आमच्याजवळ काहीतरी खाणाखुणांनी असेल सुरुवातीला किंवा एखाद्या शब्दात सांगायचं असेल तर ते सांगायचा प्रयत्न करतात. एवढंच कशाला तुम्हाला सांगते की मी संस्कृतचे जेव्हा क्लासेस घेत होते तर तशी 14-15 वर्षाची मुलं असतात, आणि मी आधी मला कोणीही माहिती नसायचं, फक्त मी 10वीचे घ्यायची क्लास, तर ते सुद्धा माझ्या गळ्यात पडले होते की घ्याच तुम्ही क्लास. तर गंमत सांगते की संपल्यानंतर एखादं तरी मूल थांबायचं, शोभाते आज ना तुझ्याशी जरा बोलायचंय. म्हटलं अरे सांग ना सगळ्यांसमोर. नाही नाही, तुझ्याशी एकटीशी बोलायचंय. आणि मग वैयक्तिक आयुष्यातल्या ज्या काही गोष्टी असायच्या ना, त्या ते मला सांगायचे, विचारायचे. अगदी मी प्रेमात पडलोय हे पण सांगायचे. म्हटलं आईला सांगितलंस का रे तू? नाही, कम्फर्ट तुमच्या बरोबर त्यांना वाटत होतं. आणि कारण का माहितीये का, की मी त्यांना कधीही, म्हणजे आमच्या शाळेत सुद्धा आम्हाला शोभाताईच म्हणणार, आणि क्लासमध्ये म्हणजे माझ्या संस्कृतच्या याला ती काही अशी वेगळी मुलं नव्हती, श्रुतक्षम मुलं होती, पण मग ती सुद्धा मला अगं शोभाताई म्हणायची. तर त्यामुळे तो जो आपलेपणा, जिव्हाळा जो असायचा ना, त्यामुळे मुलं मोकळेपणाने मला अगदी काय म्हणायचं, कुठचंही मग बाबा असं म्हणतात, मग माझ्यावर अन्याय होतो असं सुद्धा म्हणजे हक्काने तक्रार करायचं. म्हणजे हा समुपदेशनाचाच भाग झाला. पण कधी त्याला लेबल नाही लागलं की मी तुम्हाला आता मी समुपदेशन करते, गप्पा गप्पातून. म्हणजे हा जो मोकळेपणा आहे ना, शिक्षकाबद्दल एक मैत्रीण किंवा एक जवळची कोणीतरी आपल्या आहे, हितचिंतक आहे आपली, हे जे भाग वाटण्याचं जे फिलिंग असतं ना, ते तुम्हाला त्याच्यासाठी काही लेबल लावायची गरज नाही. पण ते शिक्षकांमध्ये असावं, आणि ते त्यांनी शिक्षकांनी मुलांकडून तसं ते कौशल्याने काढून घ्यावं. आणि म्हणून मी नेहमी म्हणते काय माहितीये का, म्हणजे आमच्या बाबतीत तर मी छोट्या मुलांना अगदी शिकवलं. तर परमेश्वराचं कसं असतं की तुम्ही परमेश्वराशी जितकं तादात्म्य पावता ना आधी, तितकं तो तुम्हाला पावतो किंवा तुमच्या आतमध्ये कुठेतरी त्याची लय आपल्या मध्ये येते. तसं मी नेहमी म्हणते की मुलांशी कसं आपलं असलं पाहिजे, की इतकं तादात्म्य असलं पाहिजे की ते मूल रांगते ना, तर तुम्ही पण रांगलं पाहिजे. त्याच्या भावना समजून घेऊन जर मुलाशी एकरूप झालं ना, तर तिथे द्वैत म्हणजे हे म्हणतात ना, अद्वैत होतो. द्वैत राहत नाही तिथे. शिक्षक आणि मूल याच्यामध्ये द्वैत राहत, तर ती भावना आली पाहिजे. आणि म्हणून नेहमी मी म्हणते की माझ्यासमोर छोटे बालकृष्ण आहेत, माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत, आणि पर्यायाने माझे गुरु पण आहेत. हो, कारण ते आपल्याला शिकवत आणि घडवत असतात. आणि जितकं आपण समरस होऊ मुलांशी, तेवढं मुलं पण आपल्याला खूप आपलंसं करून घेतात. अगदी बरोबर आहे. सध्याचे पालक जर बघितले तर सुशिक्षित आहेत, एकंदरीत व्यवस्थित आर्थिक क्षमता आहे त्यांची, सगळ्या बाबतीत आहेत व्यवस्थित. पण पालक आणि शिक्षकांचं जे नातं आहे ना, ते थोडंसं कुठेतरी सध्या आपल्याला थोडंसं पूर्वीसारखं नाहीये, की पूर्वीचे पालक शिक्षक म्हणजे हा तुम्ही जे काही कराल किंवा तुम्ही जे सांगाल ते वरचं,
पण सध्या तसं दिसत नाही आपल्याला. हो. एकंदरीत शिक्षक आणि पालकांमध्ये थोडीशी कुठेतरी अडी निर्माण झाली आणि पालकांचा शिक्षकांवरचा विश्वास थोडा कमी होत चाललेला आहे. अगदी. काय वाटतं ह्या दोघांनीही काय करावं, म्हणजे शिक्षकांनी आणि पालकांनी हा जो विश्वास जो कमी होत चाललाय तो कुठेतरी वाढवण्यासाठी काय करावं असं वाटतं तुम्हाला? कसं एकमेकांना समजून घ्यावं आणि काय करावं? मुळात म्हणजे काय माहितीये का, की जेव्हा मुलांशी मी बोलते ना, तेव्हा आम्हाला आई कशी हवी, तर त्यांना अजूनही मी तेव्हा सांगते की साडी नेसलेली आई आवडते. मुलांना विचारलं तर म्हणजे शाळेतल्या मिटिंगला यायला नाही, त्यांना ती तशीच लागते मॉडर्न. पण मुलांचं प्रेम असतं पदर असलेली आई. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना आईने सातत्याने मोबाईल बघणं, रील बनवणं. म्हणजे आत्ताच मी एका मुख्याध्यापक बाईंशी बोलले तेव्हा म्हणाल्या की आमचे पालक सारखे रील बनवतात. म्हणजे हे बरोबर नाही ना, की ज्याच्यातनं नंतर कदाचित अर्थार्जनाचा भागही असेल, पण म्हणून मुलांचा वेळ यासाठी देणं योग्य नाही. म्हणजे काय सांगू का, मी नेहमी मी म्हणते की मुलाबरोबर आपला वेळ व्यतीत करणं आणि तो क्वालिटी टाइम व्यतीत करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणजे म्हणून मला नेहमी कोणाची उदाहरणं द्यावीशी वाटतात माहितीये का, की अनंत आणि जयंत नारळीकर. ग्रेट. आपले खगोलशास्त्र. त्यांची आई जाताना म्हणजे त्यांच्याकडे घरात फळे होते, ते एका ह्याच्यावर संस्कृत सुभाषित कठीण लिहून ठेवायचे आणि एका ह्याच्यावर कूट प्रश्न लिहून ठेवायचे, म्हणजे गणित असते. आणि म्हणायचे की मी बाजारातनं भाजी घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही हे दोन्ही सोडवून ठेवा आणि जर सोडवू शकला नाही तर हरलाय म्हणून मान्य करा. मग जीव तोडून ही मुलं करायची. बाहेरच्या गोष्टींचं आकर्षण, फोनवर बोलणं असेल किंवा, आणि हा जो वेळ आहे ना, की जो वेळ मुलाला क्वालिटी टाइम द्यायला पाहिजे. म्हणजे आता तर खरं सांगते की इतकं उपलब्ध आहे ना, तुम्ही एक कविता मला हवी आहे म्हटल्यानंतर इतके त्याच्यामध्ये पर्याय येतात. आणि जर ते मुलांना, आणि आता काय झालं म्हणते का, की सगळं बघायचंच जग आहे. म्हणजे टीव्ही बघायचा, लॅपटॉप बघायचा, कम्प्युटर बघायचा, काय पॅड बघायचं, मोबाईल बघायचा. म्हणजे श्रवणाचा जो भाग आहे ना, आकाशवाणी ऐकायची, आकाशवाणीवर जे इतके छान छान कार्यक्रम असतात किंवा छान हे असतात, ती कधी होतच नाही. बरोबर आहे. हे झालं पालकांचं, पण शिक्षकांनी काय करावा, हा विश्वास पालकांच्या मनातला कसा वाढवावा? आता शिक्षकांनी सुद्धा, म्हणजे मी नेहमी असं म्हणते की तुमच्या बॅक ऑफ युअर माइंड, तुमच्या मनामध्ये सतत आपण शिक्षक आहोत. मधमाशी कसं करते की फुलाला न दुखवता ती त्यातला मध घेते, तसं शिक्षकाने सुद्धा जिथून जिथून ज्ञान, भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु, तसं जिथून जिथून आपल्याला ज्ञानकण वेचता येतील ते आपण शिकले पाहिजेत आणि त्यातनं घेतलं पाहिजे. आणि मुलांचं जास्तीत जास्त, म्हणजे तुमच्या काय म्हणायचं, प्रत्येक क्षणामध्ये मुलांच्या भविष्याचा, किंवा हे मी मुलांना कसं शिकवू, अगदी साधं सांगते, याचा कसा उपयोग करू शकते, हा विचार सातत्याने मनात पाहिजे. पण मग याच्यामध्ये पालकांचा जो विश्वास कमी होत चाललाय ना, ते पालक आणि शिक्षक यांनी, म्हणजे त्यासाठी शिक्षकांनी काय करावं असं मी तुम्हाला विचारते. हे मुलांच्या बाबतीत झालं. पालकांच्या मनातला विश्वास शिक्षकांचा वाढला पाहिजे शिक्षकांबद्दल, की हे जे काही सांगतायत किंवा आपल्याला मुलांना जे काही शिकवत आहे ते योग्य आहे, यावरचा जो विश्वास कमी होतोय त्यासाठी काय करावं? मुख्य म्हणजे प्रामाणिक असावं शिक्षकांनी. आपल्या पेशाशी पेशा आहे हा, तर त्यामुळे मी नोकरी नाही करतोय, शिक्षक की पेशा आहे. आणि मुख्य म्हणजे की मी समजा एखादी गोष्ट माहिती नाही तर मी उद्या तुला बघून सांगेन, हे जे स्वीकारणं आहे ना स्वतःचा कमीपणा, हा पण आला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, मीही चुकू शकते, मी सॉरी म्हणू शकते, म्हणजे मला माफ कर हेही मी विद्यार्थ्यांसमोर सुद्धा म्हणू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बऱ्याच शिक्षकांच्या बाबतीत जे काही चाललेलं आहे, म्हणजे सगळ्या बाबतीतच, की ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर त्याच्यामुळे थोडंसं आता विश्वास हे झालेला आहे. पण खरं सांगू का, की जसं म्हणतात की नाही, की खैर वृक्षाच्या अरण्यामध्ये यद्यपि खदिरारण्ये गुप्तो वसतेही चंपको वृक्ष, म्हणजे एखादं सुवर्ण चाफ्याचं झाड लपून राहिलं असलं तर त्याचा वारा, त्याचा सुगंध दिशा दिशांना सांगत सुटतो. तसं जो प्रामाणिक शिक्षक असतो आणि प्रामाणिकपणे मुलांसाठी काम करतो ना, त्या शिक्षकाबद्दल नक्की विश्वास वाटतो. आणि मुख्य म्हणजे नवीन काळाशी सुसंगत त्याने स्वतःमध्ये बदल केले पाहिजे, हाही व्हायला पाहिजे. आणि पारंपरिक जे आहे तेही
सोडता का हे दोन्हीचा स्वर्ण मध्य काढणं हे व्हायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे शिक्षक कसा पाहिजे तर असं म्हणतात ना की फळांनी फुलांनी बहरलेला पाहिजे, सतत आनंदी पाहिजे, उत्साही पाहिजे, नाविन्याचा ध्यास असला पाहिजे, ज्ञानार्जनाची आस असली पाहिजे. अरे वा, असा जर शिक्षक असेल ना तर मुलांनाही हुरूप येतं. तुम्ही आधी मला शोधून काढाल का, म्हणजे गुगलचा वापर हे वाटेल त्या साईट बघण्यापेक्षा चांगल्या पद्धतीने म्हणजे आता पूर्वीच्या जितक्या छान छान कविता आहेत, ज्ञान आहे, त्याच्यासाठी म्हणजे औदुंबर शिकवताना किंवा औदुंबर जर तुम्ही सांगितली तर ती काय आहे कविता, ती पूर्णपणे वाचता येते का. त्या साधं सांगते की म्हणजे गुगलचा वापर आपण कसा करू शकतो. साधं सांगते की अहिल्याबाई होळकरांचं नाव असलेले अनेक पुतळे आहेत, रस्त्याची नावं आहेत किंवा आणि संस्थांना नावं आहेत, तर तुम्ही शोधून काढून मला सांगा बघू. उद्या मी तुम्हाला ह्या आठवड्याची मुदत देते. म्हणजे दर आठवड्याला जर तुम्ही असं काहीतरी एक चाचणी किंवा एखादं आव्हान मुलांना दिलं तर ते मुलांना पूर्ण करायला आवडतं. आणि म्हणजे शोध कशाचा होतो, म्हणजे त्यांच्या डोक्याला सतत खाद्य मिळालं पाहिजे. ह्या अनुचित ज्या गोष्टी आहेत ज्या मोबाईलवरनं दिसतात त्या बघू नयेत. त्याच्यासाठी चांगल्या गोष्टीचा ध्यास कसा लागेल आपल्या मुलांना हे बघितलं पाहिजे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले साहित्यिक कोण मराठीतले असं विचारलं तर ज्ञानपीठ हे पुरस्काराचं नाव आहे हेही माहिती नाही. त्यांना डिलीट पदवी मिळाली तर डिलीट म्हणजे फक्त कम्प्युटर मधलं डिलीट माहिती असतं, म्हणजे डिलीट ही पदवी आहे हेही माहिती नसतं. बरोबर. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे शेवटी जसं शाळेतल्या शिक्षकांचं कर्तव्य आहे तसं पालकांनी मुलांना आव्हान देऊन, मगाशी जसं नारळीकर बंधूंचं उदाहरण सांगितलं तसं व्हायला पाहिजे. म्हणजे दोघांचाही सहभाग असला पाहिजे. म्हणजे साधारण साधं सांगते की शनिवार रविवार सुट्टी आहे तर आईने आणि बाबांनी सुद्धा मुलांच्या नाविन्य जपण्यासाठी काहीतरी ध्यास घेतला पाहिजे. मी अगदी साधं सांगते, एखाद दिवशी एका बेकरीला भेट देणं, म्हणजे हे सेवेकरी जे सेवक आहेत ते कष्ट करून आपल्यासाठी करतात. म्हणजे आजच्या यूज अँड थ्रोच्या जमान्यात मुलांना कशाचं महत्वच नाहीये, कारण पैसे दिले की सगळं मिळतं. म्हणजे त्याच्यासाठी इतके श्रम करतात, श्रमाचं जे महत्व आहे ते त्यांना कळतं. म्हणजे तुम्हाला अगदी साधं उदाहरण सांगते की म्हणजे तो बहुतेक दक्षिणात्य कुठचा तरी व्हिडिओ असावा आणि भाताच्या शेतामध्ये ते मूल आईला ते जे लावणी करतात त्याच्यासाठी ते जुडी आणून देतात तिकडनं इकडे, नंगू आहे ते बाळ आणि चिखलात काम करते. म्हणजे मी तेव्हा म्हटलं की एक भाताचा कण सुद्धा आपण टाकता कामा नये, कारण त्या मुलाचेही त्या कष्ट त्याच्यात आहे. म्हणजे ही जी श्रमिकांप्रती सेवकांप्रती किंवा जे आपल्याला सगळ्या वस्तू मिळवून देतात त्यांच्याप्रती जी कृतज्ञता आहे ना ती मुलांच्या मनात रुजवणार कशी, हे कोण रुजवणार. तर हे जमलं पाहिजे. नाही तर काय माहितीये का, टाकून दे रे तो रबर, मी दुसरा आणून देते तुला, त्यात काय आहे. कारण पैशाचं इतकं आकर्षण आणि इतके पैसे मिळत आहेत पालकांना की कुठच्याही कष्टकरी पालकाला सुद्धा तसं काही जड जात नाही. मोबाईल हवाय का, देऊया ना. मोबाईलचा चांगला उपयोग कसा करायचा. आता तुम्ही हे खरंच मुलांची एकंदरीत विचारसरणी पालकांनी कशी बदलावी याबद्दल सांगितलं, आणि खरंच पालकांनी सांगितल्याशिवाय ती गोष्ट मुलांना समजणार नाही. यालाच पुढे मी एक प्रश्न विचारते. सध्याची मुलं पण आहेत ना त्यांच्यामध्ये आदरभाव किंवा कृतज्ञता ही कमीच होत चालली आहे. म्हणजे आपण आपले शिक्षक जरी आपल्याला कुठे भेटले तरी आपण जाऊन नमस्कार, कसे आहात गुरुजी किंवा कसे आहेत, हे आपल्यामध्ये एक अजूनही आहे. अगदी. पण ह्या मुलांना ना शाळेच्या बाहेर पडले की टीचर म्हणजे त्यांच्यासाठी काहीच नाही. म्हणजे अरे ते टीचर वगैरे असं, म्हणजे त्यांच्या ज्या एकेरी कमेंटेबल वगैरे खूप आपण बघतो. सो हा आदरभाव आपल्याला कमी झालेला दिसतो. मग शिक्षकांनी तो आदरभाव वाढवावा यासाठी आणि मुलांनी कसं, म्हणजे काय करावं हा आदरभाव. आता मी जे सांगितलं ना की प्रामाणिक असणं शिक्षक म्हणून, आणि सर्व बाजूनी फळलेला फुललेला आणि बहरलेला शिक्षक आणि मुख्य म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेम. मुलांवर मनापासून हृदयातनं प्रेम करणं ही शिक्षक म्हणून सगळ्यात मोठी काय म्हणायचं त्याला संपत्ती आहे असं मला वाटतं. याच्या संबंधित एक छोटासा असा किस्सा मी नेहमी सांगते की एका झोपडपट्टीचा सर्वे केला गेला. 100 मुलं होती तिथे. तर जेव्हा त्यांनी सर्वे केला तेव्हा असं लिहिलं की ही बहुतांश मुलं म्हणजे हे होतील, काय म्हणायचं, फारसं आयुष्यात काही यशस्वी होणार नाहीत असा त्यांचा निष्कर्ष. 25 वर्षांनी जेव्हा परत त्या झोपडपट्टीच्याकडे बघायला गेले तेव्हा त्यातली बरीचशी 20% मुलं मिळाली नाही, कुठे गेली तिथे. पण 80% मुलं
कोणी इंजिनियर झाला होता, कोणी डॉक्टर झाला होता, असं सगळं उच्च शिक्षित होती. आणि जेव्हा त्या मुलांना विचारलं की तुम्ही कसे काय एवढे मोठे झालात, तेव्हा सगळ्यांनी एका शिक्षिकेचं नाव घेतलं आणि सुदैवाने ती शिक्षिका होती. आणि म्हणून हे जे सर्वे करणारे होते ते त्या शिक्षिकेकडे गेले. अगदी हात थरथरणारे, डोळे लुकलुकणारे अशी ती शिक्षिका अगदी वयस्कर झाली होती. तिला विचारलं की तुम्ही काय जादू केलीत म्हणून ही आमच्यामध्ये अशी फुकट गेलेली मुलं इतकी उच्च शिक्षित झाली. तेव्हा त्या बाईने असं उत्तर दिलं, बाळांनो, काही केलं नाही मी, फक्त आणि फक्त मुलांवर प्रेम केलं. हे जे आहे ना, हे प्रेम झालं पाहिजे. आणि जोपर्यंत ही प्रेमाची तार जुळत नाही ना, तोपर्यंत त्यातनं सूर निघणारच नाहीत. हो, म्हणजे मी फक्त 10 ते 4 शाळेत जायचं आहे, तिथे जे काही इन्फॉर्मेशन वाटायची आहे गुगलवरनं घेतलेली किंवा आणि कुठनं घेतलेली, माझी फक्त एवढीच भूमिका आहे. मी हृदयातनं शिकवणार नाहीये, सांगणार नाहीये, हे शिकवायचं आहे म्हणून. म्हणजे एखादा चांगला शिक्षक किंवा हृदयातला जो शिक्षक शिकवणारा असतो ना, तो म्हणेल की आता जर धूम धडाका पाऊस कोसळतोय तर पावसाच्या संदर्भातले जे काही धडे आहेत ना, ते मी आता शिकवून टाकतो, कारण ते समयोचित आहे, वातावरणाला पोषक आहे, तर ते मी शिकवीन. म्हणजे हे जे आहे ना, भान ठेवणं त्या परिस्थितीचं, आणि त्यातूनच त्यामुळे मुलांच्या मनात तो आदरभाव शिक्षकाप्रती निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून मला इथे बाबा आमटेंचं वाक्य तुम्हाला सांगायला आवडेल की बाबा आमटे म्हणायचे की भान ठेवून ध्येय ठरवा. तुमचं ध्येय काय असलं पाहिजे, तर प्रत्येक शिक्षकाचं ध्येय असलं पाहिजे की माझ्या जे पाठी बसलेल्या मुलापर्यंत माझे हृदय गेलं पाहिजे. भान ठेवून ध्येय ठरवा आणि बेभान होऊन ते पूर्ण करायचा प्रयत्न करा. हे वा. सध्या शिक्षणाचा दर्जा ढासळतोय, हे झालं शिक्षक पालकांबद्दल, मुलांबद्दल. पण एकंदरीतच शिक्षणाचा कुठेतरी दर्जा ढासळताना आपल्याला दिसतोय. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कोण जबाबदार आहे ह्या परिस्थितीला? कारण असं यासाठी हा प्रश्न विचारतोय कारण एकंदरीतच सिलेबस ठरवणं किंवा काय, आणि ते सिलेबस मध्ये सुद्धा नंतर काही ना काहीतरी आपण वाचतोय वगैरे, तर एकंदरीतच शिक्षणात कुठेतरी दर्जा थोडासा ढासळताना आपल्याला आढळतो. कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, जबाबदार कोण माहितीये का, की प्रत्येक घटकच आहे असं मी म्हणेन. परंतु आता जो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली, जे कौशल्यावर आधारित शिक्षण आहे, ते खूप छान आहे. की म्हणजे इतके दिवस कसं होतं की तुम्ही कुठच्या खेळात प्रावीण्य तुम्हाला मिळवायचं आहे, किंवा मग त्याने शाळेचे तासही भरले पाहिजेत आणि त्यात प्रावीण्यही मिळवलं पाहिजे वगैरे, अशी कसरत करायला लागायची, किंवा तितकं महत्व अध्यापकांना नसायचं शाळेत. पण आता मात्र थोडे वारे वेगळे वाहत आहेत आणि कौशल्यावर आधारित, म्हणजे तुम्ही काय म्हणायचं, प्रत्येकाने अभ्यासातच हुशार असलं पाहिजे असं नाही, तर तुम्ही कुठच्या तरी कृतिशील शिक्षणामध्ये सुद्धा जर तुम्ही प्रावीण्य मिळवू शकला तर तेही तुम्हाला चांगलं आहे. किंवा तुम्ही कुठच्याही आयुष्यामध्ये उद्योग केलात, व्यवसाय केलात, तरी तो दर्जेदार आहे, त्याला कुठचाही म्हणजे हे नाहीये, दर्जा नाहीये, हा कमी दर्जाचा, हा असं नाहीये. त्यामुळे मला वाटतं की आता हळूहळू थोडंसं बदलायला सुरुवात नक्की होईल. मला खात्री आहे की होईल. म्हणजे जो कुठेतरी दर्जा हे खालावत चाललाय तो पुन्हा नीट होईल असं वाटतं तुम्हाला? नक्की खात्री आहे माझी. की कारण काय माहितीये का, की आपण म्हणतो, पण काही असे जरी शिक्षक असले किंवा असे पालक असले तरी सुद्धा बरेचशा कुठच्याही पालकांना असं वाटत नाही ना की माझं मूल काय म्हणायचं, गुंड व्हावं, असं कुठच्याच पालकाला वाटत नाही. प्रत्येकाला आपल्या घराण्याचं, आपलं स्वतःचं कुटुंबाचं नाव मोठं करावं अशीच प्रत्येक पालकाची इच्छा असते, शिक्षकाची, सगळ्यांची इच्छा हीच असते. आणि जरी वाटलं नाही तरी सुद्धा मुलाचं शिक्षकांवर प्रेम असतं, पण ते दोन्ही बाजूने असलं पाहिजे, हेही महत्वाचं आहे. अजून एक मी जरा वेगळा प्रश्न सहज सुचला आपल्या गप्पा मारताना म्हणून तुम्हाला विचारतेय. सध्या तुम्ही आता शाळेमध्ये शिकवलं, आपण मुलांना पण आपल्या जनरली शाळेमध्ये पाठवतो, पण सध्या होम स्कूलिंग ह्या कन्सेप्टचं थोडंसं फॅड वाढत चाललंय, की होम स्कूलिंग मी माझ्या मुलाला घरात ठेवणार, मी शिकवणार, मी त्याला आगळे वेगळे अनुभव देणार. तुमचं काय म्हणणं या होम स्कूलिंग बद्दल? खरं ना, म्हणजे आता हे जे मुलींच्या बाबतीत चाललंय ते बघितल्यानंतर खरोखर हा उत्तम पर्याय असं वाटतं. परंतु एक सांगू का, की आता विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये एखादंच मूल असतं, असलं तर एखादं भावंड असतं,
त्यामुळे वाटून घेणं, शेअरिंग जे म्हणतो आपण ना, ते काहीच नसतं. जे काही घरात आहे कुठच्याही बाबतीतलं ते सगळं माझं आहे, ही जी भावना आहे. आणि शाळेत गेल्यावर मात्र म्हणजे माझ्या शाळेत तर असं व्हायचं की महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या वेगळ्या वेगळ्या भागातनं मुलं लोकलच्या गर्दीतनं प्रवास करून यायची. प्रत्येकाने काहीतरी बघितलेलं वेगळं असायचं. त्यामुळे प्रत्येकाचा अनुभव वेगळा, प्रत्येकाचं सांगण्याची तऱ्हा वेगळी. म्हणजे सगळ्या असंही जग असतं हे जे आपल्याला शाळेत अनुभव मिळतात ना. आणि आमची जी संभाषण पद्धती आहे त्याच्यामध्ये म्हणजे आता जर बघितलं ना तुम्ही की 3री पासून साधारणपणे की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय करू शकता, असे प्रश्न बरेच येतात ह्याच्या पेपरमध्ये, परीक्षेमध्ये. तर ह्याची तयारी ही आमच्या संभाषण पद्धतीमध्ये होते. तर त्याच्यामध्ये तुला काय वाटतं, तू काय करशील, मी मगाशी म्हटलं ना की मुलांना आमच्या भावना कळत नाही, तर हे शिकवण्यासाठी आम्हाला लहानपणापासून तुला काय वाटतं बरं, आनंद झाला का, म्हणजे आनंद सुद्धा आम्हाला शिकवायला लागतो मुलांना. तर हे जे भावनांचं प्रशिक्षण आहे आणि स्वतःला व्यक्त होणं, ह्या संभाषण पद्धतीमध्ये मुलं व्यक्त होऊ शकतात. आणि हे होण्यासाठी आम्ही 4 शिक्षकांनी मिळून, आमच्याच याच्यातले आम्ही सगळे रिटायर्ड टीचर्स आहोत, डार्ट नावाची एक संस्था केली, उपक्रम केलाय, डेव्हिल्स असोसिएशन ऑफ रिटायर्ड टीचर्स. आणि आम्ही श्रुतक्षमक शाळांमध्ये आणि विशेष शाळांमध्ये आम्ही जाऊन तिथे शिक्षकांना मार्गदर्शन करतो की कसं ह्या पद्धतीने मुलांना शिकवलं तर एका संभाषणातनं आपण सगळ्या विषयाला व्यवस्थित घालू शकतो. म्हणजे इतिहास, भूगोल, कविता, हातकाम, गणित, सगळे विषय, विज्ञान, सगळ्या विषयाला आम्ही त्यातनं कसा स्पर्श करतो हे आम्ही जाऊन आणि हे देतो, डेमो लेसन देतो, शिकवून दाखवतो, त्यांना शिकवायला लावतो त्या शाळेतल्या शिक्षकांना. हे आम्ही आता बऱ्याच ठिकाणी नाशिक, पुणे, औरंगाबाद, म्हणजे छत्रपती संभाजीनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही हे उपक्रम केले. त्यामुळे जे तुमचं असं म्हणणं आहे की त्यामुळे हे जे घडणं आहे किंवा भावनांची देवाणघेवाण आहे ह्याच्यासाठी शाळेत जाणं हे होमस्कूलिंग पेक्षा कधी बेटर आहे असं तुम्हाला वाटतंय? हो, मला तरी असं वाटतं. तेच शिक्षकांनी स्वतःला अपडेट करायचं कसं ठेवलं पाहिजे? अपडेट शिक्षकाने हा टास्क आहे ना सध्याच्या काळात, अपडेट असणं हा मोठं, कारण असं झटकन सगळं बदलत चाललंय, असं चुटकी सरशी बदलतंय. कसं अपडेट ठेवलं पाहिजे शिक्षकाने आणि काय केलं पाहिजे? मुख्य म्हणजे क्रमिक आपल्याला जो वर्षभरामध्ये जे काही शिकवायचंय त्याचं नियोजन केलं पाहिजे. ग्रंथांचं वाचन करणं आणि त्यातनं ज्ञान मिळवणं आणि नवीन काळामध्ये नवीन काय शोध लागले आहेत किंवा काय चालू आहे आजूबाजूला याचंही भान असणं. आणि मुख्य म्हणजे मी नेहमी असं म्हणते की आपल्या परिसरामध्ये हे थोडं लांब जाऊन सुद्धा असेल, व्याख्यानं, प्रवचनं, कीर्तनं किंवा अगदी गाण्याचे कार्यक्रम असतील किंवा नाट्यछटा असेल, पथनाट्य असेल, हे जे सगळे उपक्रम वेगळे वेगळे समाजात चालू असतात तर ते शिक्षकाने तिथे हजेरी लावली पाहिजे. म्हणजे अनुभवानेही संपन्न होतो, ज्ञानानेही संपन्न होतो. आणि एखादा जेव्हा वक्ता बोलतो की नाही तेव्हा जरी तो 1 तास बोलत असला तरी सुद्धा त्याची अनेक वर्षाची तपश्चर्या त्यातनं बोलत असते. त्यामुळे शिक्षकाने सातत्याने नवीन प्रवाहाशी मिळतं जुळतं आणि मागच्या पावलांचे म्हणजे 1 पाऊल पुढे आणि 2 पावलं मागे असं सातत्याने आलं पाहिजे. आणि आपण काय म्हणायचं, मुलांना परदेशामध्ये काय चाललंय किंवा हे जर आपल्याला कदाचित माहिती नसेल तर मी उद्या तुला शोधून सांगेन. हा जो प्रामाणिकपणा आहे ना तो मुलांना सांगितला तर असं नाही वाटत की हे बाई सर्वज्ञ, आता हिला येतच नाही. तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार पण मिळालेला आहे एकंदरीत या तुमच्या कामासाठी. कसा होता हो अनुभव आणि कशासाठी मिळालाय ते पण सांगा ना. शिक्षक म्हणून ज्या आपला प्रोफाईल पाठवायला लागतो आणि त्याची निवड आपले अधिकारी शिक्षणात, आता आमच्या ज्या विशेष शाळा आहेत ते समाज कल्याणचे अधिकारी करतात आणि 70 पानाचा तो त्याचा प्रोफाईल आता ऑनलाईन केलं जातं. पण तेव्हा आमच्याकडनं असा तो प्रिंटेड त्याचा मसुदा तयार करून त्याचे म्हणजे रकाने असायचे ते भरून ते पाठवलं. तुम्ही आतापर्यंत काय काय केलंय हे त्याच्यातनं दिसलं पाहिजे. त्याचे पुरावे काही, त्याचे फोटोज काही असे तुम्ही त्याचे पाठवायला लागतात. आणि आम्ही सांगू का की 4-5 दिवस आम्ही भारत सरकारचे पाहुणे होतो. इतका छान अनुभव होता की आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला सांगितलं की इतके कोटी शिक्षक आहेत, त्यातले तुम्ही इतके आहात आणि भाग्यवान आहात की तुम्हाला हे असं मिळणार आहे. आणि खूप छान विज्ञान भवन मध्ये तो आमचा कार्यक्रम झाला आणि राष्ट्रपतींच्या समोर जायला मिळालं. प्रणव मुखर्जी होते
आमच्या वेळेला, म्हणजे मला जेव्हा मिळाला त्यावेळेला, आणि आमची पंतप्रधानांची भेट होती, शिक्षण मंत्र्यांची भेट होती, तेव्हा आम्ही आमच्या मोकळेपणाने आम्ही त्यांच्याशी बोलू शकलो. कोणत्या साली मिळाला हा तुम्हाला? 2013 साली मिळाला. 12 सालचा पुरस्कार 13 आम्हाला मिळाला. म्हणजे एकंदरीतच खूप एक तुम्हाला छानच अनुभव होता तो, तुमच्या लक्षात राहील असा. पर शिस्त ही आपल्या आयुष्यात खूप महत्वाची असते. अगदी. कारण शिस्तीशिवाय काहीच होत नाही असं आपण म्हणतो. मुलांमध्ये फार शिस्त नसते, कारण पालकच थोडेफार कारणीभूत असतात. तुमच्या मते शिस्त म्हणजे काय आणि ती कशी आपण जपली पाहिजे, म्हणजे आपल्या अंगीभूत कशी केली पाहिजे? आता मी बरेचदा पालकांसाठी व्याख्यानं द्यायला जाते, त्यावेळेला मी त्यांना ह्याच गोष्टी सांगते की शिस्त म्हणजे साधं आहे, साध्या ज्या आपल्या उठणं हे करणं अगदी साधं आहे. आपण सकाळी उठतो त्यावेळेला आपण जमिनीवर, म्हणजे कुठेही आपण झोपलो, म्हणजे अगदी तुम्ही बेडवरच झोपा असं नाही, म्हणजे पलंगावर झोपा असं नाही, तर काही नाही तर चटई टाकून जरी झोपलो तर चटईवरनं जेव्हा जमिनीवर पाय ठेवतो त्यावेळेला भूमाता येते, आपण त्याला माता, धरणी माता, भूमाता म्हणतो. त्यावेळेला आपल्या मनात तिच्या अंगावर, आईच्या अंगावर आपण पाय ठेवतो तेव्हा तिची क्षमा मागितली पाहिजे. म्हणजे समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णू पत्नीम नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. हा जो क्षमा मागण्याचा संस्कार आहे ना, हा पहिला झालाच पाहिजे. हा किती पालक स्वतःहून करतात, किंवा आज बरेचदा म्हणजे मी जिथे जिथे जाते तेव्हा मी हात वर करायला सांगते की टीव्ही बघत जेवणारे किंवा मोबाईल बघत जेवणारे किती मुलं आणि पालक आहेत, तर बहुतांश हात वर असतात. म्हणजे आता सांगते की म्हणजे काय म्हणतात ते, रात्री तरी कमीत कमी जेवताना जर एकत्र जेवण, दिवसभराचा अगदी आईनेही अनुभव सांगा की आज मी दुधीची भाजी बनवली, अरे सकाळी शिजलीच नाही रे, 2दा बनवताना इतका त्रास आणि इतका वेळ फुकट गेला, माझी खूप धावपळ झाली. म्हणजे हे आईचे जे कष्ट आहेत ना, ते कुठेतरी मुलाला कळले पाहिजे. बाबा पैसे मिळवण्यासाठी किती लोकलमध्ये आज मला लोंबकळत गेलो, मला बसायला काय उभं राहायला एका पायावर लागलं, ही जी जाणीव आहे ना, ही भावना आहे ना, नाहीतर काय माहितीये का, हे हवंय ते हवंय हे संपतच नाही. म्हणजे आपण आई वडिलांकडे मागत असताना आपलंही काहीतरी कर्तव्य आहे, त्यांना आनंद होईल असं आपण काहीतरी वागायचं आहे, हे मुलांच्या मनात रुजवण्यासाठी मुळात शिस्त हवी ना वागण्यात. तर ती शिस्त लागली पाहिजे, आणि हे जे अनुभवाचं रोजचं शेअरिंग आहे हे व्हायला पाहिजे. आणि तर मुलांना कळेल की हे जेवण बनवण्यासाठी आईने कष्ट केलेले आहे. आणि आईला सहज म्हणून जातात का, तुला काय कळतं ग मोबाईल मधलं, तुला काय कळतं ग कम्प्युटर मधलं. आणि नोकरी करणारी आई नसेल तर अगदी सहज म्हणून जातात. पण मग तिथे आईनेही म्हटलं पाहिजे ना की अरे मी पावभाजी बनवते चांगली, मी गुलाबजाम बनवते, तुला येतात का, हे डोसा बनवते, तुला येतं का बनवता. म्हणजे आईची स्वतःबद्दलची जी धारणा आहे ना की नाही मी आई आहे, जरी मी गृहिणी असते तरी सुद्धा मुलाला हे सांगायला पाहिजे, बाळा आभाळाहून उंच असशील, बाळा आभाळाहून उंच असशील, पर्वताहून ताट, भल्या भल्यांचे मुजरे घेत चालत असशील वाट, कुणी पूजा देखील करतील तुझी, मानून तुला देव, पण आई तुझ्यापेक्षा मोठी, हे मात्र नेहमी ध्यानात ठेव. वाह, क्या बात है. ही जी आहे ना भावना, म्हणजे आत्मसन्मान आहे ना आईचा, हा आईने जपला पाहिजे. हो रे मला नाही येत रे काही, हे जे आहे ना एवढं मुळमुळ राहून नाही चालत. आताची मुलं स्मार्ट आहेत. हो ऍक्च्युअली येस. आणि ती अनुकरण करत असतात जनरली. शिक्षक असो की आई वडील असो, ते काय करत आहेत ते बघून ते मूल अनुकरण करत असतं. त्यामुळे मुळात तो शिस्तीचा जो भाग आहे तो आपल्यापासून खरं तर सुरू होतो. अगदी. म्हणजे बाबा सांगतात, बाबा काय किंवा आई सुद्धा कदाचित मोबाईलवर सांगते, आता ना मी जरा मीटिंग मध्ये आहे, मी तुम्हाला उद्या फोन करते किंवा उद्या मी भेटायला येते. मुलांना नकळतपणे खोटं बोलण्याचा संस्कार आपण करतोय हे कळत नाही. बरोबर ना. ऍक्च्युअली आपण आपली सोय बघतो, पण तो नकळतपणे आपण चुकीचा संदेश देतो. आपण रोल मॉडेल आहोत मुलांसाठी, आपलं प्रत्येक क्षण आदर्श असलं पाहिजे. म्हणून मगाशी म्हटलं की शिक्षकत्व हे तुमच्या डोक्यावर ह्याच्यासारखं मुकुटासारखं असलं पाहिजे सातत्याने, जबाबदारीचं भान. बरोबर, अगदी खूप छान सांगितलं. तर जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारते. शिक्षक म्हणून तुम्हाला आयुष्यात ही जी तुम्ही नोकरी केली किंवा एक शिक्षक काय दिलं हो या पेशाने तुम्हाला? अगदी थोडक्यात सांगा काय दिलं. सांगू का की खूप आनंद तर दिला, पण ज्या दिव्यांग मुलांसाठी मी काम केलं त्यांनी मला घडवलं.
की जर आम्ही एवढं कानात श्रवण यंत्र 1.5 लाखाचं मशीन असतात तो, आणि दर 5 वर्षांनी बदलायला लागतं मुलांचं मशीन, तर आणि दर 5 वर्षाचा हा खर्च असतो, आणि ते मशीन तर जपायचंच, प्लस त्याचा कानात मोल्ड असतो. आपण 5 मिनिटं टीप घातलं तर ते आपण सहन नाही करू शकत. ही मुलं आयुष्यभर मशीन घालतात, आणि इतकं असून इतकी प्रवास लांब करून येतात. 2-3 वर्षाची 4 वर्षाची मुलं बदलापूर पासून, विरार, डहाणू पासून यायची शाळेत. तर आम्ही इतके कष्ट करून सुद्धा हसत राहतो, आणि तुम्ही इतकंसं काहीतरी केलं आणि दमलं म्हणतात, शक्यच नाही. पण एक मध्ये रोखून विचारेन तुम्हाला, थांबव. ही मशीन्स जे तुम्ही म्हटलं, ही मशीन्स मग कोण देत होतं हे तुमच्या मुलांना? म्हणजे शासनाकडून मिळत होती की शासनाकडून स्वतःचा खर्च? नाही, मिळतात, पण ती कानाला योग्य, त्याच्या श्रवणरासाला योग्य असतातच असं नाही, तर ती त्यांना स्वतःची घ्यायला लागते. आणि त्याच्यासाठी निधी उभा करणं हे सुद्धा आम्ही शिक्षकांनी केलं. ओ, कारण साधं नाहीये ना हे मशीनचं, म्हणूनच एवढा खर्च 1.5 लाख. आणि तुम्हाला सांगते की मी एकदा वसंत ऋतूचं व्याख्यानाला गेले होते, आणि एक गृहस्थ उठले आणि म्हणाले की तुमची शाळा किती वेगळी आहे, जरा शाळेबद्दल बोला. अहो म्हटलं, वसंत ऋतू नंतर शाळा काय बोलू मी? नाही, 5 मिनिटं बोला. मी बोलले. मग मुलांनी साधं सांगितलं, इतक्या मुलांच्या मशीनची किंमत असते वगैरे वगैरे, आणि मुलं इतकी शिकली आहेत माझी. तर त्यावेळेला त्या गृहस्थांनी चेकबुक काढलं, आणि तो कदाचित खोटं वाटेल, 65,000चा चेक दिला मला. दुसऱ्या गृहस्थांनी ते बघितल्यानंतर त्यांनी पण चेकबुक काढलं आणि 60,000चा चेक काढला. एका मिनिटात मी 1,25,000ची मुलांसाठी धनी झाले. म्हणजे शिक्षक म्हणून तुम्ही हेही केलंच पाहिजे, हे कर्तव्य आहे. कारण मुलं कुठून अर्धवट शिकलेले पालक, ज्यांना काही यातलं माहिती नसतात, बरोबर, आणि अपेक्षाही नाहीये पालकांकडून करावं. पालकांना घडवण्याचं सुद्धा काम शिक्षकाचंच असतं. म्हणजे माझ्या शाळेमध्ये 2-3 पालक निरक्षर होते, अंगठाबहाद्दर होते, पण शाळा सोडताना ते शाळेचा बोर्ड लिहायला लागले, इतकं सुंदर अक्षरात लिहायला लागले. म्हणजे, आणि हे आता जे मी ₹1,00,000 किस्सा म्हटला, तो एकदा नाही झाला, असा अनेकदा झालेला. हे व्हायला पाहिजे. म्हणून मी म्हटलं ना की तुमच्यातलं शिक्षकत्व हे तुमच्या बरोबर शेवटी जाणार आहे, तोपर्यंत तुम्ही ते मिरवायलाच पाहिजे, मुकुटासारखं. आणि ते सुद्धा, आणि ते तुमच्या अगदी असं रक्तात भिनलंय की बाबा मला हे करायचंय, आणि हे माझ्यासाठी खूप सगळ्यात मोठा दागिना येतो खरं तर तुमच्यासाठी. तुम्हाला सांगते की मी अजूनही मुलांसाठी, म्हणजे आता मी नियमितपणे कुठच्याही शाळेत शिकवायला हल्ली जात नाही, शिक्षकांना मार्गदर्शन करायला हल्ली जात नाही, परंतु मी तरी सुद्धा नियमितपणे टीचिंग एड्स बनवते. माझ्या जर वह्या बघितल्यात तुम्ही, आता आपलं जे श्रीरामांचं हे झालं जन्मभूमीला तिकडे अयोध्येला, तर त्याची माझी पूर्ण त्या वर्तमानपत्रातली, अगदी स्वस्तातलं वर्तमानपत्रातली चित्र चिकटवून मी पूर्ण वही केलेली आहे. आणि ती बघताना फक्त मुलंच नाही, मोठ्यांच्या सुद्धा चेहऱ्यावरचा आनंद बघावा असं वाटतं. म्हणजे घरातली रद्दी टाकताना मी ह्यातलं काय मुलांसाठी ठेवू, ही आतमध्ये हल्लं पाहिजे. मुलांसाठी कविता करणं, मुलांसाठी काहीतरी शोधणं, हे व्हायला पाहिजे. खरंच, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा ना शिक्षक म्हणून तुम्हाला काय मिळालं हे दिसण्यावर, मुलांचं जे प्रेम आणि त्याचं सगळं तुम्ही जे त्या अनुभवाने म्हणजे पूर्ण झाला, अगदी ते दिसतंय तुमच्या एकंदरीत बोलण्यातून आणि याच्यातून. वयमच्या ह्या आमचं जो नवीन युट्यूब आहे चॅनल आम्ही सुरू केलं, त्याच्यासाठी तुम्ही आज मुलाखत दिलीत आणि आमच्याशी छान संवाद साधला शिक्षण दिनानिमित्त 5 सप्टेंबरला जो आपण करतो. खरंच खूप छान वाटलं. म्हणजे तुमचे हे जे अनुभव आहेत ना, हे खूप जरा वेगळे आहेत, पण अगदी म्हणजे सगळ्यांना ते काय म्हणतील त्याच्यातून शिकण्यासारखं खूप आहे. सो वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. मला आणखीनही एक सांगते, तुमच्या वयमच्या सगळ्या माझ्या छोट्या मुलांना, दोस्तांना एक गोष्ट सांगेन की वर्गामध्ये, शाळेमध्ये, तुमच्या परिसरामध्ये असं एखादं कमी असलेलं मूल असतं. कमी म्हणजे निसर्गाने त्याला काहीतरी न्यूनत्व दिलंय, त्याचा दोष काही नाही. ऐकायला येत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, पायाने नीट चालता येत नाही, किंवा काहीतरी दुसरं. तर तुम्हाला असा एक मित्र, एखादी मैत्रीण, मित्र किंवा मैत्रीण पाहिजे. म्हणजे परमेश्वराने आपल्याला किती परिपूर्ण बनवलंय हे याची जाणीव होते. आणि मग आपण अधिक कष्ट कर, म्हणजे कुठच्या तरी मुलासाठी रायटर म्हणून जाणं,
हो, दृष्टीहीन मुलासाठी पेपर लिहायला जाणं. नक्कीच. आणि हे पालकांनी तिथे जाणीव निर्माण केली पाहिजे. म्हणजे एखाद्या वेगळ्या शाळेमध्ये मुलांना घेऊन जाणं किंवा वाढदिवस त्या मुलांबरोबर अशा ठिकाणी करणं की तिथे जाणीव झाली पाहिजे की बाळा तू किती भाग्यवान आहेस. म्हणजे अशा अर्थाने भाग्यवान आहे की परमेश्वराने तुला पूर्ण घडवलेलं आहे, व्यवस्थित अवयव कार्यरत दिलेले आहे. पण कार्यरत नसणारी मुलं सुद्धा जेव्हा असं काही आगळं वेगळं काम करतात. अक्षय परांजपे नावाचा आहे, त्याला कर्णबधिरत्व आहेच, त्याच्याशिवाय त्याला विल्सन नावाचा आजार आहे. आणि तो आजार म्हणजे पोटॅशियम याच्या शरीरातलं तांब जे असतं कॉपर ते बाहेर हे होत नाही, म्हणजे तो असा एक वेगळा आजार आहे. तर तो मुलगा 1 सेकंद सुद्धा स्थिर बसू शकत नाही, म्हणजे तो सतत हालत असतो असा. हा विकार आहे त्याला, त्याच्या ह्याने झालेला, विल्सन डिसीजमुळे झालेला. परंतु तुम्हाला खोटं वाटेल की तो उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. फोटोग्राफीसाठी तुम्हाला स्थिर राहावं लागतं. नक्कीच. परंतु तो उत्कृष्ट म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतले सगळेजण अक्की त्याचं टोपणनाव अक्की आहे, अक्षय परांजपेकडनं त्याचं फोटोशूट करून घेतात. अगदी करोना काळात त्याने ऑनलाईन फोटोशूट केलेलं आहे. म्हणजे आत्ताच त्याला पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार घेताना सुद्धा तो मुलगा असा हलतोय. हे बघितल्यानंतर म्हणजे अशी अनेक मुलं आहेत. न दिसणारी बाई अनेकदा हिमालय चढते. किती सांगू उदाहरण. वा. आणि डाऊन सिंड्रोम असलेला मुलगा म्हणजे मतिमंदत्व असलेला एक मुलगा इंटरनॅशनल इंजिनिअरिंग इचलकरंजीला कॉलेज आहे, तिथे तो असिस्टंट लायब्ररियन म्हणजे सहाय्यक ग्रंथपाल म्हणून काम करतोय. जगातलं ते एकमेव उदाहरण आहे. म्हणजे असं न्यूनत्व असलेली मुलं इतकं करतात तर आपण काय करू. बरोबर. खरंच खूप छान, म्हणजे खूप छानच वाटलं तुमच्याशी बोलून. आम्हाला सुद्धा खूप प्रेरणा मिळाली आणि खूप शिकण्यासारखं मिळालं. तुम्ही आज खरंच वेळ दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि फ्रेंड्स, तुमच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला YouTube चॅनलवर कमेंट करून नक्की कळवा. आणि वयम मासिकाचे सभासद नसाल तर जरूर सभासद व्हा, कारण आम्ही तुमच्यासाठी कायमच अशा आगळ्या वेगळ्या मुलाखती आणि आगळं वेगळं साहित्य हे आम्ही कायम तुम्हाला देत असतो. तेव्हा नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.